सांगावं लागतंय आपल्या पंतप्रधानाला की काहीतरी कारवाई कर. अनेक वेळा हल्ले झाले. या अनेक वेळाच्या हल्ल्यामध्ये अनेक जण दगावले. आज जसं पहलगामाच्या असणाऱ्या शहीदांना आपण आदरांजली वाहिली, तशी इतर वेळेसही आपण वाहिली. पण हा सिलसिला जो आहे तो काही थांबत नाही. तेव्हा सिलसिला थांबवण्यासाठी पावलं उचलावी लागतील, कदम उचलावे लागतील. बिहारमध्ये दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी सभेला गेले. त्या सभेतून त्यांनी असा इशारा दिला. अनेक जणांना असं वाटलं की आता कारवाई होणार, की अशी शिक्षा आम्ही देऊ की त्यांच्या ध्यानी मनी सुद्धा नसेल. आम्ही अशी शिक्षा देऊ त्यांना की त्यांच्या ध्यानी मनी सुद्धा नसेल. कुठली शिक्षा देणार, कशी देणार याचा तपशील आम्ही आपल्याला असणारा विचारत नाही, विचारणारही नाही. तो आपल्या अखत्यारीतला आहे, तो आपण आपल्या अखत्यारीमध्ये वापर करावा अशीच आमची असणारी इच्छा आहे. जे काही एकंदरीत परिस्थिती दिसते त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता एका बाजूने विचार करते आणि नरेंद्र मोदी यांचं असणारं सरकार हे वेगळ्या दिशेने विचार करते अशी असणारी परिस्थिती. पक्षाच्या स्तरावरती तरी बैठक झाली का भारतीय जनता पक्षाची? तर नाही. कार्यकारिणीची बैठक झाली नाही. याच्यावरती कॅबिनेटची बैठक झाली का? तर नाही. पंतप्रधानांनी असणारा तिन्ही आर्मीचे प्रमुख आहेत त्यांना बोलवलं, त्यांच्याशी 1.5 तास चर्चा झाली. आणि त्या 1.5 तासाच्या चर्चेनंतर जे काही वर्तमानपत्रातून आम्ही असणार ऐकलंय की त्यांना जी कारवाई वाटते ती करावी हा आदेश आम्ही त्यांना दिलेला आहे. मित्रो, कारवाई अशी होत नाही. कारवाईची असणारी एक पद्धत आहे आणि त्या कारवाईच्या पद्धतीने गेल्याशिवाय कारवाई होईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून सरकार असं म्हणत असेल की युद्ध करायचं खर्चिक बाब आहे. आम्ही शास्त्राला म्हणतो राहू द्या खर्चिक बाब, काय फरक पडत नाही. तुम्ही नाहीतरी आता फ्रान्समधून राफेलची विमानं गेली, 63,000 कोटीला ती असताना घेतली. ती येणार आहे 1930 साली, 2030 साली ती येणार आहेत. त्यावेळेस काय परिस्थिती असेल कोणाला माहिती. आम्ही असा म्हणतोय तोच निधी घ्या आणि युद्धाला वापरून टाका, कारवाईसाठी वापरून टाका. विमानाचा असणारा हा जो खरेदी करण्याच्या विमानाचा जो निधी आहे तो पुन्हा आम्ही तुम्हाला असा मुक्तो लोक देतील तुम्हाला. पण तुम्ही एक पाऊल पुढे आल्याशिवाय 2 पावलं लोक पुढे येणार नाहीत हे आपण असणारं लक्षात घ्या. आज ही टीका करण्यासाठी आपण कोणावरती बोलवलेलं नाही किंवा कोणाला धारेवरती धरण्यासाठी आपण असणारा आजचा हा कार्यक्रम लावलेला नाही. जे काही जनतेची भावना आहे तीच मिलिटरीची भावना आहे. मिलिटरी असं म्हणते तुम्ही सांगा आम्ही करायला तयार आहोत.
आम्ही रेडी आहोत, पण निर्णय घेण्याची क्षमता, ही मिलिटरीमध्ये आहे, ते घेतील. पण त्या मिलिटरीला आदेश द्यावा लागतो आणि तो आदेश कॅबिनेट देतो की तुम्ही असं हे करा. तुमची कॅबिनेट बोलवा, निर्णय घ्या आणि मिलिटरीला सांगा हा आम्ही निर्णय घेतलेला आहे, ते अंमलबजावणी करून